सर मागे. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? मस्त ना. आमची लेकरं पण खूप छान आहेत. पण थंडीचे दिवस चालू आहेत, तर प्लीज आपल्या एरियामध्ये, आपल्या सोसायटीत जे पण मुख्य प्राणी आहेत त्यांना थोडंसं खायला द्या. कारण थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे म्हणजे त्यांच्या अंगात थोडीशी उष्णता निर्माण होईल. चला मागे. मिमी खाली बस. हा नवा पाहुणा आमच्या सोसायटीत वरचेवर येतो, रोज येत नाही. त्याच्यामुळं नक्की याला खायला कुठं ठेवायचं हे समजत नाही. खा बाबू खा, काही नाही करत, काही नाही. गुड बॉय ना तू. खा चल, चला खा खा. काहीच नाही करत, मी तुला खायलाच द्यायला आले. ब्लॅकी आणि लाली आतमध्ये खायला दिले, पण तिथे खायला नको म्हणतात आणि बाहेरच मागे येतात गाडीच्या. मग बाहेर द्यावं लागतं. हां, हे बघा, काळू आहे आणि या मावशीने यांना लहानपणापासून सांभाळलं आहे. मी कधीतरी इकडं आले तर यांना खायला देते. तर मावशींना म्हटलं की मी ह्याला घेऊन जाते, तर मावशी द्यायला तयार नाहीत. हा काळू बघा किती सुंदर आहे, कारण हे रोज खायला देतात म्हणून यांच्या तब्येती इतक्या छान आहेत. जर यांना खायला नाही मिळालं तर मावशी, जर आता ह्यांना आम्ही उचललं, समजा आपल्या सरकारने, आम्ही तर नाही, आम्ही यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. जर आता सरकारने नियम काढले की ह्यांना उचलून कुठं टाकायचं, तर म्हणतोय तुम्हाला काय वाटतं, दिलं पाहिजे का यांना? मग सरकारने साफसफाई कशाची केली पाहिजे किंवा मदत कोण? हिरो, हे पिलू उठ लवकर, मी चालले, मग उठ लवकर, उठ 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 पटकन. बाबूचं पायी, मागचा पाय बघा, याच ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि मग त्याला मी, म्हणजे परमेश्वराच्या कृपेने त्या दिवशी मी सकाळी आले होते आणि बाबूचा ॲक्सिडेंट झाला होता 2.5 महिन्यापूर्वी. नंतर बाबूचं शेल्टरला पाठवलं, एका ताईंना फोन करून. तिथे त्याचं ऑपरेशन झालं आणि नसबंदीही झाली. आणि बाबूला 8-10 दिवसापूर्वी परत इथं आणलेलं आहे. मागच्या वेळेस बिस्किट आणली होती ना, पण ह्यानी पोट भरतं ना, ते असं इमर्जन्सीला ठीक आहे. 2 मिनटं ब्राउनी, 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब. थांबा. ब्राउनी, नो मस्ती आहे, तू खूप मस्ती करतो ब्राउनी, आणि तो मला पाडतो पण ना ब्राउनी, मला भीती वाटते मग तुझी. ब्राऊ, सर मागे. रॉकी, रॉकी धीरे से, हळूहळू खा. थांब, चाय देते, 1 मिनटं थांब. चाय. चिनी नाही भेटलेली आणि हा ब्राउनी खूपच पटपट खातो.